नमस्कार बालमित्रांनो, ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया. ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत कथासरिता या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी सौ रंजना श्रीराम भिसे, जिल्हा परिषद शाळा डेहणे तळेपडा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. आज दिनांक 11 ऑगस्ट 2021, वार बुधवार. आजचे पंचांग श्रावण शुक्ल तृतीया, भारतीय सौर शके 1943. आजचे दिनविशेष: सन 1943 सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. सन 1961 दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. सन 1999 12 वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील 6 वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. सन 2008 अभिनव बिंद्राने 10 मीटर हवाई रायफल मध्ये ऑलिम्पिक मधील भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवले. तर चला पाहूया ऑलिम्पिकची गोष्ट. It's wide open, this one. Ročić taking his time, letting that adrenaline wear off, preparing to think quickly but calmly. 4 Europeans, 3 Africans. असं बघा, टीव्हीवर काय बघत आहे तुम्ही? हे ऑलिम्पिक्स कुठल्या देशात आहे सुरू? हे जापान देशात आणि मग टोकियो शहरात. कोणकोणते गेम असतात बरं ऑलिम्पिक मध्ये, माहिती आहे तुम्हाला? सांगा बरं. स्विमिंग, हॉकी, रनिंग, शूटिंग, बरोबर, वेटलिफ्टिंग, बरोबर. आणि मग ते जिंकल्यावर हे लोक जिंकल्यावर काय मिळतं बरं त्यांना? मेडल्स. किती प्रकारचे मेडल्स असतात? 3 गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ. बरोबर. आणि मग तुम्हाला माहितीये का आपल्या देशाला, भारत देशाला वैयक्तिक मध्ये पहिलं गोल्ड मेडल कोणी मिळवून दिलंय? नाही माहिती? मी सांगते. अभिनव बिंद्रा याने नेमबाजीमध्ये 2008 साली पहिलं गोल्ड मेडल भारताला मिळवून दिलंय. त्याची सविस्तर माहिती आपण आता बघूया. ऑलिम्पिक स्पर्धा ह्या दर 4 वर्षांनी घेतल्या जातात, पण गेल्या वर्षी कोरोनाचे जागतिक संकट असल्यामुळे त्या 2020च्या स्पर्धा या वर्षी म्हणजेच 2021 साली घेण्यात आल्या आहेत. अशाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 2008 साली अभिनव बिंद्रा याने हवाई रायफल शूटिंग या प्रकारामध्ये भारताचे पहिले वैयक्तिक गोल्ड मेडल म्हणजेच सुवर्ण पदक पटकावले. तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे की नाही भारी? पण कोण आहेत बरं हे अभिनव बिंद्रा? जाणून घ्यायचंय. चला तर मग. त्याचे पूर्ण नाव अभिनव सिंग बिंद्रा. त्याचा जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी उत्तराखंड राज्याच्या डेहराडून या शहरात झाला. त्याचे शिक्षण चंदीगड येथे झाले. त्याचे पालक त्याच्या खेळाच्या करिअर विषयी फारच जागरूक होते आणि म्हणूनच त्याची नेमबाजीतील आवड पाहून वडिलांनी त्याला घरातच शूटिंग रेंज बनवून दिली. वयाच्या 16व्या वर्षी सन 1998च्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा तो सहभागी झाला तेव्हा तो वयाने सर्वात लहान खेळाडू होता. 2001 साली बिंद्राने
विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 6 सुवर्ण पदके मिळवली. 2000 साली अभिनव बिंद्रा यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2001 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्कार या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. त्याने आपले आत्मचरित्रही लिहिले आहे बरं. त्या आत्मचरित्राचे नाव आहे इतिहासातील एक शॉट, माय ऑब्सेसिव्ह जर्नी टू ऑलिम्पिक गोल्ड. या पुस्तकात त्याने म्हटले आहे की मी माझे अनुभव तरुण खेळाडूंशी शेअर करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. सफरचंदच्या बियांपेक्षा लहान लक्ष्यावर हा एकच शॉट होता. अपूर्ण दृष्टी असूनही अभिनवने अगदी अचूक नेमबाजी केली. त्यात तो यशस्वीही झाला आणि त्याचाच परिणाम भारताला पहिले गोल्ड मेडल मिळाले. मुलांनो, आताच अजून एक आनंदाची बातमी आपल्याला समजली आहे, हो की नाही? टोकियो ऑलिम्पिकमध्ये हरियाणाच्या 23 वर्षीय नीरज चोपडाने भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे आणि भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. अशा प्रकारे यावर्षी एकूण 7 मेडल्स भारताला मिळाले. तर मुलांनो, कशी वाटली ही गोष्ट? अशाच प्रकारे तुम्हीही अभिनव बिंद्रा सारख्या खेळाडूंची प्रेरणा घेऊन भारताला ऑलिम्पिकमध्ये नक्कीच मान मिळवून द्या. तर मग आजच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.